ऑपरेशन टायगरची ही सगळी चर्चा सुरू झाल्यानंतर दावे प्रतिदावे आरोप प्रत्यारोप हे सगळं सुरू आहे। पण या सगळ्यातून काही सवाल निर्माण झालेत ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे मान्यवर पाहुण्यांसोबत। हे सवाल कुठले आहेत जरा नजर टाकूया, बघूया। उद्धव ठाकरे त्यांचे खासदार खरंच सांभाळू शकतील का? याआधी 40 पेक्षा जास्त आमदार 13 खासदार त्यांच्यापासून गेले तेव्हा ते त्यांना रोखू शकले नव्हते। आता ते नवं चॅलेंज आहे का? शिवसेनेला ऑपरेशन टायगरची खरंच गरज का पडली? सत्ता आहे त्यांच्याकडे, मग एवढी सत्ता, एवढी मोठी सत्ता असताना सुद्धा त्यांना या खासदारांची गरज काय? सवाल आहे। सत्ता मिळून सुद्धा ऑपरेशन टायगर मग कशासाठी केलं जात आहे? की केंद्रामध्ये एक अधिकचं मंत्रिपद पाहिजे म्हणून, की केंद्रातलं आपलं राजकीय बळ वाढावं म्हणून? आपल्याला विचारूया आपण त्याच्याबद्दल। ऑपरेशन टायगर म्हणजे जनमताचा अनादर नाही का? आता जर तुम्ही खासदार फोडले तर ही महाराष्ट्रातली जनता काय म्हणेल? त्या खासदारांना महाराष्ट्रातल्या जनतेने निवडून दिले, त्या जनतेचा मताचं काय? शिवसेना आयात नेत्यांच्या जीवावर चालणार आहे का? आताची शिवसेना केवळ इकडचे तिकडचे नेते घेऊन ही शिवसेना संघटना म्हणून कशी उभी राहणार? सवाल आपण त्याच्याबद्दलचा विचारूया। ऑपरेशन टायगरची चर्चा हे केवळ दबाव तंत्राचं तर राजकारण नाहीये ना, कारण ते म्हणतात त्यांचे फुटणार, ते म्हणतात त्यांचे फुटणार। फाटाफुटीची ही सगळी राजकीय समीकरणं केवळ दबाव तंत्राचं राजकारण तर नाहीत ना, याबद्दलची चर्चा आपल्याला करायची आहे। पण ही चर्चा करत असताना आज उद्धव ठाकरे थेट मैदानात उतरले। उद्धव ठाकरेंनी खुलं चॅलेंज दिलंय, हिम्मत असेल तर या आणि आमचे खासदार फोडून दाखवा। फक्त येताना तुम्ही सीबीआय आणि ईडी हे सगळं बाजूला ठेवून या। उद्धव ठाकरेंनी आज जोरदार सुनावलंय, बघूया उद्धव ठाकरे काय म्हणाले। तुराजी काय बातमी सकाळी एकदम सोडून दिली होती की शिवसेनेचे 6-7 खासदार फुटणार। बघा ना, हिंमत असेल तर फोडून दाखवा, फोडून दाखवा। पण आता शिवसैनिकाच्या संयमाचा अंत बघू नका, कारण फोडाफोडी करायला लागलात कधी तुमचं डोकं फुटेल। या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत। आपल्या सोबत मान्यवर पाहुणे जोडले गेलेले आहेत, आपण या चर्चेमध्ये स्वागत करतोय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचं। सुषमाताई, स्वागत आहे तुमचं। आपल्या सोबत या चर्चेमध्ये गोपाळजी तिवारी सुद्धा काँग्रेसचे प्रवक्ते जोडले गेलेले आहेत। गोपाळजी, तुमचंही स्वागत आहे। भाजपचे सहमुख्य प्रवक्ते अजित चव्हाण आपल्या सोबत आहेत। अजितजी, तुमचंही स्वागत आहे। आणि आपल्या सोबत शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे सुद्धा आहेत। राजूजी, तुमचंही स्वागत आहे। तुमच्या नेटवर्कचा काहीतरी इश्यू आहे, तुम्ही नेटवर्कमध्ये लवकरात लवकर या, आपल्याला लगेच चर्चेला सुरुवात करायची। पण मी सुरुवात ताई तुमच्यापासून करणार आहे आज या चर्चेची। आता एवढी सत्ता केंद्रात आहे, एवढी सत्ता राज्यात आहे, एवढं सगळं असताना सुद्धा तुमचे खासदार फुटणार, तुमच्या खासदार गळायला लागले, ही सगळी चर्चा ऑपरेशन टायगरची सुरू आहे। खरंच असं काही सुरू आहे का? आज तर सगळे खासदार समोर आले, ते म्हणाले आम्ही सगळे एक आहोत, मजबूत आहोत आणि सेफ आहोत। पण खरोखरच असे काही प्रयत्न सुरू आहेत का तुमचे खासदार फोडण्यासाठीचे? या सगळ्याच्या संदर्भाने सकाळी मी एका अत्यंत महत्वाच्या संपादकांशी बोलत होते की बा आम्हाला माहित नाही, तुम्हाला तरी बातमी माहिती असते, बातमी मागची बातमी माहिती असते, नेमकं काय चाललंय जरा कळेल का मला? तर ते हसले आणि म्हणाले अहो काही नाही हो, बघा म्हणजे आमच्याकडून जशी सूत्र असतात ना तुम्हाला बातम्या पोहोचवणारी, तशी तुमची काही सूत्र असतात आम्हाला बातम्या सांगणारी। आणि त्यांनी सांगितलं की अहो असं काही नाहीये, सध्या देवाभाऊंनी या लोकांना इतकं अस्वस्थ करून सोडलेलं आहे, त्यामुळे आमची ताकद आहे आणि आम्ही अगदीच काही नामशेष झालेलो नाहीत, हे त्यांना दाखवणं गरजेचं आहे। हा मुद्दा क्रमांक 1। मुद्दा दुसरा असा आहे की उदय सामंतांची महत्वाकांक्षा उपमुख्यमंत्री पदाची जशी ही उघडी पडली आणि त्यांच्या मनातला चोर पकडला गेला, तसे उदय सामंत अत्यंत कळवळले, अस्वस्थ झाले। आणि मी किती कृतज्ञ आहे, मी किती ऑब्लाइज्ड आहे, मी कसा एकनाथ शिंदेच्या अतिशय जवळचा आहे, हे सांगण्यासाठी मीच उलट त्यांचे लोक कसे फोडणार आहे हे सांगायला त्यांनी सुरुवात केली। मी त्याचे अनेक मुद्दे आपल्याला सांगू शकेल, पण मला इतर वक्त्यांनाही मी बोलायला वेळ दिला पाहिजे। पण मी एक नक्की सांगितलं पाहिजे, ऑपरेशन टायगर राबवायला निघालेले हे सगळे लोक, यांना उंदीर तरी सापडला का एखादा
असं मला प्रश्न पडतो. पण तसंही त्यांना म्हणजे एवढे उंदीर आहेत की वेगळा उंदीर न्यायची काही गरज नाही. पण तरीही नरेश म्हस्के सारख्या लोकांना कुणीतरी सोबतीला असलं पाहिजे असं मला नक्की वाटतं. त्यामुळे त्याच्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदेची होणारी पिछेहाट त्यांना लपवणं गरजेचं आहे. बर. ज्या पद्धतीने आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या सगळ्या प्रकरणामध्ये प्रत्येक जिल्ह्याला संपर्क मंत्री नेमणं असेल हा. किंवा पालकमंत्री पदाचा वाद असेल किंवा प्रताप सरनाईकांचा, मी ते सगळे मुद्दे नंतर डिटेलमध्ये घेईलच. परंतु या सगळ्यांमध्ये एकनाथ शिंदे सातत्याने बॅकफुटवर जाताना दिसत आहेत. चर्चाच नाहीये. जे एकनाथ शिंदे कंटिन्युअस 24/7 लाईमलाईट मध्ये होते, आता ती पूर्ण जागा फडणवीसांनी व्यापून टाकलेली आहे. मराठवाड्यात जे काही थोडंसं चाललेलं होतं तिथे त्यांनी सुरेश धसांना व्यवस्थित एस्टॅब्लिश करायला सुरुवात केलेली आहे. आणि काल परवाचं त्यांचं बाहुबली वगैरे सोकॉल्ड म्हणजे अगदी काल आमच्याकडे पिंपरी चिंचवडमध्ये ज्या विकास कामांचा शुभारंभ झाला, खरं तर अजितदादांनी ते काम केलंय हे कुणीही पुण्यातला माणूस सांगेल की पुढच्या 30 वर्षाचं नियोजन हे खरंच अजितदादांनी केलंय, जरी ते विरोधात असले तरी सुद्धा महेश मोरेंनी थेट हे काम शक्यच झालं नसतं जर नागपूरचे बाहुबली आमच्या सोबत नसते. म्हणजे देवाभाऊ ते बाहुबली असा जो फडणवीसांचा एक आयकॉन प्रस्थापित करण्याचा जो प्रयत्न आता टीम भाजपाकडून चालू आहे, यामुळे प्रचंड अस्वस्थ झालेला शिंदे गट त्यांना हे सगळे असे टॅक्टिक्स करणं त्यांना गरजेचे आहेत. बट आम्ही एन्जॉय करतोय, फार छान सकारात्मकतेने मला एन्जॉय वाटतं एक करतोय. गोष्ट तुम्ही अजून एन्जॉय करत असाल, अगदी लाईटर नोटवर मी असं म्हणेन, ते तुम्हाला टायगर म्हणतायत, म्हणजे ऑपरेशन टायगर असं म्हणजे नाही, मी म्हणूनच म्हटलं की ऑपरेशन टायगर राबवणारे सगळे उंदीर, तर यांना एखादा उंदीर सापडतोय का? कारण नरेश म्हस्के सारख्या लोकांना पण कुणीतरी सोबत लागते ना हो, असं काय? हे मी मगाशीच म्हणून झालं. बरं, ठीक आहे. आता डॉक्टर नाही आहेत इथं, येतील थोड्या वेळा. डॉक्टर अजू वाघमारेंना मी विचारेन ते. पण अजित चव्हाण आहेत ना, अजित चव्हाण जे आता नाही, त्यांचं कौतुक करते मी, फडणवीसांचं कौतुक करते. हो, आणि हो, हो. विशेष म्हणजे भाजपची ताकद वाढलेली हेही मी मान्य करते. हो हो. आता अजितजी, तुम्ही हे कौतुक कसं घेताय? म्हणजे मला महाराष्ट्राला सगळ्यांनाच प्रश्न पडलेला आहे, अहो तुम्हाला एवढी सत्ता आहे, एवढं केंद्रात सत्ता आहे, तुमची राज्यात सत्ता आहे, एवढं आहे, तरी तुम्हाला हे विरोधकांनी, जे उरले सुरलेले विरोधक आहेत त्यांचे लोक पाहिजेत का? पाहिजेत बरं लोक तुम्हाला एवढी सगळी? काय करणार आहात त्यांचं तुम्ही? विलाजी, सर्वप्रथम तर मला आपल्याला आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला एक गोष्ट सांगायची आहे की आमचे दोन्ही नेते किंवा आमचे तीनही नेते हे एखादी गोष्ट करायची जर असली तर ती करून मोकळे होते. याला तुम्ही म्हणताय की त्याला ऑपरेशन टायगर नाव कुणीतरी दिलंय, म्हणजे आम्ही दिलंय किंवा आमच्या मित्रपक्षाने दिलंय. हे सगळे जावई शोध लावतो कोण, हा फार मोठा आणि महत्वाचा मुद्दा आहे की हे कुठलं ऑपरेशन, कुणाचं ऑपरेशन, कुठला टायगर? आता कुठं टायगर आहे, एकच आहे टायगर, तो ती शिवसेना कुणाची आहे ते माननीय न्यायालयाने सांगून टाकलेलं आहे. त्यामुळे टायगर जिंदा आहे तर 100% एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना तीच खरी टायगर आहे, एक लक्षात घ्या. मला असं वाटतं या सगळ्यामध्ये, म्हणजे विलासजी याच्यात बिलकुल दुमत नाही. मला थोडंसं मागं जायचंय आणि माझ्या भगिनी सुषमाताईंना मला सांगायचंय की ताई, म्हणजे खरं तर कधीतरी आपण टीव्हीच्या व्यतिरिक्त एकदा भेटू ताई. मला तुम्हाला खूप काही गोष्टी सांगायच्या आहेत की इतक्या खतरनाक आतल्या गाठीच्या लोकांबरोबर तुम्ही काम करताय. नाही, अस्वस्थता आणि खतखत कशी होते ऑफर द्यायची काय तुम्हाला? नाही विलासजी, कसं आहे माहितीये का, ताई काही आमच्या वैचारिक फळीमध्ये कधीच येऊ शकणार नाही. त्यामुळं निश्चितपणे आम्ही आदर करणारे एकमेकांचे राजकीय विरोधक आहोत. पण अस्वस्थता कशी विलासजी पसरत जाते बघा, लक्षात घ्या की कोणत्या मनोवृत्तीचं नेतृत्व जर असलं तर त्याची खदखद आणि अस्वस्थता ती फार भयानक आणि ती फार भयंकर असते. आमचे सहकारी कोकणामध्ये मी 20 वर्ष पत्रकारितेत काढली, त्यामुळे सगळ्यांशी अत्यंत निकटचे कौटुंबिक संबंध आहेत. कोकणामध्ये काय झालं, त्या नेत्यांनी नंतर मातोश्रीवरती येऊन तिथं काय घडलं नेमकं, हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. बरं, मला याच्यात सगळ्यात महत्वाचं असं म्हणायचंय की एक संपादक इतकं म्हणजे सुषमाताई आपल्यासारख्या पुरोगामी कार्यकर्तीने ते रेड्याचे शिंगबिंग असं कसं सगळं सहन करून घेतलं? मला तर असं वाटलं होतं तुम्हीच त्यांना एखादा घरचा आहेर द्याल. काय होतं माहितीये का की या सगळ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी फार खाली चाललेली आहे. दुसरा विषय असा की मातोश्रीवरती इतकी अस्वस्थता आहे की एका फार मोठ्या प्रवक्त्याला दार बंद करून
मातोश्रीवरती माननीय उद्धव साहेबांच्या उपस्थितीत कोणतरी लोकांनी बदललं म्हणे, आणि हे सगळे लोक सुषमाताईंवरती सुद्धा फार जळणार आहेत. म्हणजे एक महिला, एक बाई येते आणि आपल्या नेतृत्वानं स्थान निर्माण करते, हे सहन झालेलं नाहीये. म्हणजे ते लोक काय बोलतात ना, तर ते होतं काय माहिती का, की आम्ही चौघच तिथं जवळ राहणार, इतर दुसरं कोणीच नाही, तुम्ही निवडून या, आमदार व्हा, खासदार व्हा, पण त्या ठिकाणी जर जायचं असेल तर आम्हालाच तुम्हाला पास करून जावं लागेल. आणि त्यातनं जी अस्वस्थता आहे, नेता भेटत नाही, आपली कामं होत नाही, हे सगळं जे आहे ते जे सगळं पाहिल्यानंतर, आणि दुसरीकडे आदरणीय ताईंचा मी अत्यंत आभारी आहे, माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचं आपण कौतुक केलं, पण ताई, देवेंद्रजी, अजितदादा आणि माननीय एकनाथराव शिंदे साहेब, हे ट्रिपल इंजिन अत्यंत भक्कम आहे. आणि ताई, याच्यापासून लपवण्यासारखं काहीच नाही की दोघांच्या कामानं खूप प्रभावित होऊन अनेक नेते संपर्कात आहेच. ते करायचं असलं तर ते अगदी व्यवस्थित संख्या जमवून नीटपणे करता येईल, त्याला राजकीय आगाशीपणा म्हणता येणार नाही. त्याचं कारण असं आहे विलासजी, की लोकशाहीमध्ये एका संख्येनं एखाद्या नेतृत्वाच्या कामाला भुलून जर लोकप्रतिनिधी आले, त्याला कायद्याने मान्यता आहे ना, आणि ते काय येत आहेत माहितीये का, त्यांची कामं होतील, त्यांना हा सगळा कामाचा झपाटा जो आहे तो जबरदस्त वाटतोय. आणि या सगळ्यातनं वेगळं मला थोडंसं आपल्याला सांगितलं पाहिजे की व्यक्तिगत संबंध असतात, आणि एकनाथराव शिंदेबरोबर, देवेंद्र फडणवीसांबरोबर, महाराष्ट्रामधल्या या सर्व खासदारांचे, या सर्व लोकप्रतिनिधींचे ते काय म्हणतात, राजकीय वगळता संबंध आहेत, कारण ते 24 तास भेटायला उपलब्ध असतात. हो ना, ते पक्ष न पाहता काम करतात, हे संबंध म्हणतायत. उद्धव ठाकरे त्याच्यासाठी असं ऑपरेशन टायगर बिगर करण्याची काहीच गरज नाहीये. तुम्ही कधी मला असं वाटतं एका नेत्याचे काही जणांशी फार जास्त जवळचे संबंध आहेत, आणि त्यामुळं म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आज तर इतके मनातल्या मनात गाजर खाल्ले म्हणे की मी एका फार मोठ्या राष्ट्रीय नेत्याच्या बाजूला बसलो, आणि ते काही लोकांना सांगितलं जात होतं की तशा तुम्ही बातम्या चालवता का जरा महाराष्ट्रामध्ये. मग मला असं वाटतं सुषमाताईंसारखे जे गुणवान लोक आहेत, जे खरोखर तळागाळात आलेले आहेत, त्यांच्यावरती ते अन्याय करणारे लोक आहेत ना, ते सगळे तिथं असे मातोश्रीवरती उद्धव साहेबांच्या अवतीभोवती आहेत, आणि त्यांना वैतागून हे सगळे लोक, ही परिस्थिती आहे, ही खरी परिस्थिती आहे. मी विचारतो चीज होते, त्याला आम्ही काय करणार. आणि मला गोपाळदादांकडे पण जायचंय. आम्ही हाक मारली तर ते कधी येतील, त्याच्यासाठी आम्हाला ऑपरेशन टायगर करायची अजिबात गरज नाही. ठीक आहे, मला गोपाळदादांकडे जायचंय, पण मला वाटतं आता तुम्ही ताईंबद्दल एवढं सगळं बोलल्यानंतर मला ताईंना वेळ देणं भाग आहे. गोपाळदादा, आता ह्या दोघांचं जे काय चाललंय ना, त्याच्यामध्ये मी तुमची एंट्री थोडीशी लेट. ताई, काय म्हणायचं ह्या सगळ्याला? खूप भुलतात म्हणे यांच्यावर लोक. राजकारणामध्ये मार्टिन कापलाने एक गेम आहे. येतो गोपाळदादा, पाश्चात्य राजकीय विचारवंत मार्टिन कापलान याने राजकारणाचा खेळ सिद्धांत सांगितलाय, आणि तो खेळ सिद्धांत सांगताना कशा पद्धतीने लोक वर्तन व्यवहार करतात आणि विरोधी पक्षातल्या लोकांना मॅन्युप्युलेट करण्याचा प्रयत्न करतात. सो अशा पद्धतीने ज्या वेळेला कोणी आपली स्तुती करत असेल किंवा कोणी आपल्याबद्दल भरभरून बोलत असेल, तर हे मॅन्युप्युलेशन आहे हे समजून घेऊन आपण प्रचंड सावध झालं पाहिजे. तशी मी सावध होणाऱ्यांपैकी आहे. हा पहिला भाग. दुसरं असं की जे नरेटिव्ह पसरवले जातात की अरे मातोश्रीवर असं झालं, मातोश्रीवर तसं झालं, तर हे नरेटिव्ह त्यांनी पसरवले पाहिजेत. कारण काय आहे, काही लावारिस पेट्रोलर्स आणि काही युट्यूबर्स ज्यांची उपजीविकाच बिचाऱ्यांची फक्त आणि फक्त भाजपची भाटगिरी करणं आणि मातोश्रीवर टीका टिप्पणी करणं यावरच ज्यांची उपजीविका चालू आहे, अशा युट्यूबर्स कडून ते पसरवलं जातं, आणि ते पसरवायला त्यांनी हरकत नाही. तिसरा मुद्दा असा, ज्या नेत्यांनी ते केलं ना, ज्या नेत्यांनी एका फार मोठ्या प्रवक्त्याला बदललं, त्यांनीच नंतर ते बाहेर येऊन सांगितलं आमचा काही दोष नाही त्याच्यात, आम्ही काहीच बोललो नाही. ताई, हा ताई पूर्ण करा. नाही, मला कुठल्याही मुद्द्याला काय असतं, सत्याला स्पष्टीकरणाची गरज नसते. त्यामुळे अमुक एक गोष्ट काय झाली काय नाही त्याचं मला कुणालाही काहीही सांगायची त्याची गरज पडत नाही. राहिला प्रश्न सुषमा अंधारेचा, तर एक जण राहिला प्रश्न सुषमा अंधारेचा, तर सुषमा अंधारे कधीही पदासाठी आलेली नव्हती. सुषमा अंधारेचा अजेंडा व्हेरी क्रिस्टल अँड क्लिअर, की मी ज्या लोकांनी एक मनुवादी विचारसरणी किंवा कट्टर सांप्रदायिकतावाद आणण्याचा प्रयत्न केलाय, त्या कट्टर सांप्रदायिकतेच्या विरोधात मी आहे. मी माझ्या अनेक इंटरव्ह्यू मधून अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडली आहे की उद्या माझ्या पक्षाने जरी अशी एखादी भूमिका घ्यायची ठरवली
तर सुषमा अंधारेची भूमिका काय असेल हे सुषमा अंधारे जाहीरपणे सांगेल. त्यामुळे मला त्या पद किंवा काही विलासजी, आमदारकी ताईंना तिकीट खासदारकी दिलं नाही उद्धव ही गोष्ट ठाकरेजींनी. माझ्यासाठी हा अन्याय अजिबातच मॅटर करत नाही. ठीक आहे, ही गोष्ट माझ्यासाठी अजिबातच मॅटर करत नाही. आता राहिला प्रश्न मला ऑफर करण्याचा किंवा मला गळाला लावण्याचा किंवा अजून काही, तर मला असं वाटतं की काही लोकांचं नैतिक वजन इतकं असतं की समोरचा माणूस ऑफर करायची सुद्धा हिंमत करत नाही. आणि त्यामुळे माझ्याशी कुणीही ऑफर करण्याच्या संबंधाने अजिबातच त्या संदर्भात कुणी माझ्याशी बोलू शकत नाही. कारण मी शिवसेनेकडे प्रवेश करत असतानाच मी या चॅनलच्या माध्यमातून सांगितलं पाहिजे, एकनाथ शिंदेचं काम बघणारे विजय नाहता यांनी माझ्याशी संपर्क केला होता. हा गौप्यस्फोट समजा हवकर. आणि विजय नाहता हे ज्या माणसाच्या मार्फत आले होते आणि जे आकडे माझ्यासाठी बोलले जात होते आणि अक्षरशः शेवटच्या क्षणाला एक अशी वेळ आली की ठीक आहे, तुम्हाला नाही यायचं आमच्याकडे येऊ नका, परंतु उद्धव ठाकरेंकडे जायचं नाही याचं काय ते सांगा. म्हणजे इतक्यापर्यंत झालं. आणि तेव्हाही माझं म्हणणं होतं की नाही, मी येते एका वेगळ्या भूमिकेतून, माझ्या डोक्यात इथे कुठल्याही पदाचं राजकारण वगैरे नाही. माझ्यासाठी माझ्या स्वतःचा कार्यालयात उद्धव ठाकरेजींनी मला बोलवून घेतलं होतं आणि ते म्हणत होते तुम्ही शिवसेनेमध्ये या. हाही गौप्यस्फोट करतो. असं असतं. मी आताही सांगतो ताई, एमएसआरडीसीच्या कार्यालयामध्ये तिथं बसून आदित्य ठाकरेजी एमएसआरडीसीचा कारभार बघायचे. सुभाष देसाई साहेबांच्या उपस्थितीमध्ये मला बोलवून उद्धव ठाकरे साहेबांनी ऑफर दिली होती की तुम्ही शिवसेनेमध्ये या, उबाठामध्ये या. कसं असतं ताई, ऑफर राजकारणामध्ये जे फायर ब्रँड लोक असतात त्यांना होत असतात आणि आदरणीय उद्धवजी सुभाष देसाई साहेब त्याला साक्षीदार आहेत. त्यामुळं अशा ऑफर्स ताई येत असतात. मलाही आलेल्या आहेत, त्या उद्धवजींकडूनच आली आहे. उद्धवजींच्या समोर बसलो. पण ताईंनी सांगितलं की त्यांना रोखण्याच्या सुद्धा ऑफर होत्या, तरी त्याला ते गेल्या नाहीत. मग मला गोपाळ दादांना मला या चर्चेत आणायचंय. हा, गोपाळ दादांना मला विचारायचंय. बर, गोपाळ दादांना मला विचारायचंय. गोपाळ दादा, आता हे जे वेगवेगळे ऑपरेशन चालू आहेत, तुमच्या मित्र पक्षाला फोडण्यासाठीचे हे ऑपरेशन सध्या चालू, ऑपरेशन टायगर असं कळतंय. तुमच्या पक्षातले काही नाराज, मध्येच बातमी येते की तुमच्यातले पण काही जाणार आहेत. खरं तर विरोधकांची जी आजची परिस्थिती आहे, तर आत्मविश्वास कुठेतरी खालावलेला आहे आणि हीच ती वेळ आहे असं म्हणत त्यांना आणखी कमजोर करण्याचा हा प्रयत्न तुम्हाला दिसतोय का? विलासजी, लोकशाही ही लोकमताच्या वर, लोकमताने दिलेल्या कौलावर चालत असते आणि विरोधी पक्ष हा जनतेचा दुसरा पर्याय असतो. त्या दुसऱ्या पर्यायी पक्षाने जो एक अजेंडा दिलेला असतो त्या राजसत्तेचा, त्या अजेंड्यावर त्यांनी ते मतदान केलेलं असतं. परंतु जेव्हा लोकमताचा कौल आपल्या पारड्यात पडत नाही, तेव्हा ही असे त्यावेळेला सत्ताधाऱ्यांचं काही ठिकाणी नैतिक अधःपतन झालेलं आपण बघितलंय. मग त्यावेळेला ऑपरेशन लोटस, ऑपरेशन टायगर अशी गोंडस नावं देऊन त्या आपल्या असंवैधानिक कृतीला त्याला अशी गोंडस नावं देण्याचा आणि फार मोठा पुरुषार्थ करण्याचा, राजकीय फार मुत्सदी करण्याचा आविर्भाव आणत असतात. स्वातंत्र्याचे जननायक महात्मा गांधींनी 7 सामाजिक पाप सांगितले होते. त्याच्यात एक सिद्धांत विना राजनीती हे पाप सांगितलं होतं, म्हणजे तत्वाशिवाय राजकारण. परंतु आता सिद्धांत विना राजनीतीच्या ऐवजी सत्ता विना राजनीती हेच काय पाप आहे का काय, अशा पद्धतीनं एक फॅड चालू झालेला आहे. आणि विकासाच्या गोंडस नावाखाली विकासाकरता आम्ही तिकडे येतो. अरे पण त्याच्या व्यतिरिक्त विकासाबरोबर प्रत्येक आमदार खासदाराला तो योग्य तो विकास निधी तो मिळणारच आहे. तो काय तुम्ही तुमच्या खिशातून देत नाही आहात. परंतु हे सगळं करत असताना जे आपल्या तत्वाची, ध्येयाशी, राजकीय आपल्या पक्षाच्या भूमिकेची जे निष्ठा बाळगून जे काम करत असतात आणि त्या ठिकाणी आपल्या मनाप्रमाणे जर काही झालं नाही, आपल्याला असंवैधानिक गोष्टीला, कारवाईला सामोरं जावं लागेल, तेव्हा समोरचा विरोधी पक्ष असूच नये अशी पण काही दुष्ट स्वप्न यांना पडायला लागले. मग त्यामुळे कारण जर हे झालं नसतं, उद्धवजींचं सरकार महाविकास आघाडीचं पडलं नसतं आणि एकनाथ शिंदे जर व्हाया गुवाहाटी आणि आसाम आले नसते, तर आज मी त्याला हे सत्तेत आलेच नसते 100%. हे पण तेवढं साध्य. ठीक आहे, मला तुमचा मुद्दा कळला. निकाल लागले, गोपाळ दादा, न्यायालयाने आपली भूमिका वेळेत घेतली असती, निवडणूक आयोगाने जर वेळेत योग्य तो निर्णय दिला असता, तर हे सगळं थांबलं असतं. बरोबर आहे, मला तुमचा मुद्दा कळला. राजू वाघमारे, डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत जोडले गेलेत. गोपाळ दादा, मला त्यांच्याकडे जाऊ द्या.
राजू वाघमारेजी, त्यांनी असं सांगितलं. डॉक्टर मला सांगा, चोरी तुम्ही वाघाची केली काय आणि कशाची केली काय? चोरी ती चोरी असते शेवटी. पण या सगळ्यातून असं दिसतंय का हो की चुकीच्या गोष्टींचं, फोडाफोडीच्या राजकारणाचं सुद्धा उदात्तीकरण केलं जात आहे? त्या सगळ्या गोष्टींना सुद्धा चाणक्य म्हणून त्याचं उदात्तीकरण केलं जात आहे. आणि या सगळ्यामध्ये जी चुकीची गोष्ट करायला आधी माणसं झदावायचे नाही, राजकारणात ती नैतिकता असायची, आता भीड चेपली आहे का? आणि मुळात तुम्हाला ही लोक का पाहिजेत बरं? ज्या लोकांना तुम्ही रोज शिव्या घालता ती लोक तुम्हाला का हवी आहेत? विलासजी, आता मला जरा सलग बोलू द्या. तुम्ही उशिरा आला आता. सगळ्यात पहिली गोष्ट की चोरी वगैरे आम्ही काय केलेली नाही. बर. आम्ही काय केलंय तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे विचार ज्या लोकांनी ठेवायला पाहिजे होते, ज्या विचारांनी वागायला पाहिजे होतं, त्या विचारापासून ज्यांनी फारकत घेतली त्यांना आम्ही पक्षातून बाहेर काढलं. नाही, ते म्हणताय तुम्ही त्यांचे खासदार चोरताय, तुम्ही त्यांचे खासदार चोरताय, तुम्ही त्यांचे आमदार चोरताय, असं त्यांचं म्हणणं आहे. मी क्लिअर करतो. विलासजी, मला एक सांगा, खासदारांचं वय 18 पेक्षा जास्त आहे, ऍडल्ट आहेत ते. आजपर्यंत या आमच्या शिवसेनेत आलेले 40 ते 50 आमदार घ्या, हे ऍडल्ट आहेत. यांना कळतं की काय बरं काय वाईट. यांना कोण मुसक्या बांधून घेऊन जाऊ शकतं का? चोरी ही मालकीच्या मालाची केली जाते. कायद्याने अधिकाराप्रमाणे गट स्थापन करून निवडून असं कसं म्हणू शकता आपण? आणि दुसरा विषय असा की आता एकनाथ शिंदे साहेबांनी आपला पक्ष स्थापन करून त्याला मान्यता घेऊन ते लोकांमधून निवडून आले. त्यामुळे शिवसेना हा आपण त्यांच्या बाबतीत शब्द वापरताना असं नाही, मी विरोधक त्यांच्यावर आरोप करतायत. संजय राऊत काय म्हणतायत? तुम्ही चोरले म्हणतायत. आदित्य ठाकरे म्हणतायत तुम्ही आमचे आमदार चोरले म्हणतायत ना, मी त्याच्याबद्दल बोलतोय. बरं थांबा ना, त्यांना उत्तर देऊ द्या. भाजपला लय प्रेम आला आज. मानसिकतेचे प्रतिनिधी. बरं राजू वाघमारेजी, डॉक्टर उशीर आला तुम्ही. जरा मला बोलू द्या, मध्ये बोलू नका प्लीज, मध्ये बोलू नका. बोला तुमचे काय तेवढेच मधुर संबंध आहेत. मध्ये घुसताय, मला बोलू तर द्या, आमचं मत तर सांगू द्या. डॉक्टर सलग बोला. बोला डॉक्टर. सगळ्यात पहिली गोष्ट, चोरी वगैरे बोलण्याचा काही संबंध येत नाही. आणि जे चोरी बोलतायत त्यांचं आपल्याला डोकं तपासून बघावं लागेल, कारण चोरीची व्याख्याच त्यांना कळत नाही. आम्ही चोरी नाही केली, आम्ही विचाराशी इमान राखलं. आम्ही जे विचारापासून दूर गेले त्यांना या शिवसेना पक्षातून बाहेर काढलं. आणि आमचा पक्ष जे विचारापासून दूर गेले ते 6 खासदार तुम्हाला कशाला पाहिजेत? असे अविचारी लोक तुमच्या दृष्टीनं. आम्हाला एक लक्षात घ्या विलासजी, परत तुम्ही तेच बोलताय. जर खासदारांना आमच्याकडे येण्याची इच्छा असेल, खासदारांना आमच्याकडे येण्याची इच्छा असेल, त्यांनी सांगितलं ना आज आम्हाला नकोच तिकडे, आम्ही आहोत तिथं ठीक आहोत म्हणून. विलासजी, हे मीडिया समोर सांगितलं, आगे आगे देखो होता है क्या? ठीक आहे ताई, एक तर ऍडल्ट आहेत म्हणताय ते, त्यांना काही उचलून कोणी आणत नाहीये, ते स्वतःने येत आहेत, ते स्वतः स्वस्थ आहेत. ठीक आहे, मी उत्तर घेतो. ते स्वतःहून येणार. मग ईडीचा काही सहभाग नसेल त्याच्यात? ऐका, आमच्या पक्षामध्ये आतापर्यंत ज्यांनी प्रवेश केला ते स्वतःहून आमच्या व्यासपीठावर आले. त्यांच्या गळ्यात आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी भगवा घातला. बरं ठीक आहे, मी ताईकडून उत्तर घेतो. चोरी नाही केली आणि दबाव कोणावर टाकला नाही. ताई प्लीज. डॉक्टर साहेब थांबा. डॉक्टर साहेब थोडं थांबा. आता बोलत असताना मी जाणीवपूर्वक आणि अतिशय शांतपणे ऐकलं. अगदी बरोबर, मान्य. शांतपणे अगदी, म्हणजे त्याच्यावरती काहीच रिॲक्ट झाले नाही. कारण मुळात ना रिॲक्ट होण्यासाठी सुद्धा त्या लायकीचं काहीतरी मांडणी झाली पाहिजे आणि तेवढ्या बुद्ध्यांकाने आणि तेवढ्या बौद्धिक पातळीवरती चर्चा झाली पाहिजे. मुळात अतिशय काहीतरी बालिश वक्तव्य करून, अतिशय काहीतरी बालिशपणा करून जे मांडणी केली जाते त्याच्यावर मी काही बोलायची गरज नाही. मी फक्त आपल्याला एक सांगितलं पाहिजे की राजा पुरू आणि राजा सिकंदर यांच्यामध्ये युद्ध झालं आणि राजा पुरू हरला. सिकंदराने विचारले, बोल पुरू, मी तुझ्याशी कसे वागावे? आणि पुरू असं सांगतोय
की मी जरी हरलो असलो तरी माझं मनोधैर्य तसंच आहे. त्यामुळे एका राजाने दुसऱ्या राजाशी जसे वागायला हवे तसे तू माझ्याशी वागावीस. आता ज्यांना राजा नाही, ज्यांना मांडलिकत्व पत्करायचं असेल आणि मांडलिकत्व पत्करण्याची मानसिकता असेल, असं कुणी जाणार असेल तर निश्चितपणे अशा लोकांनी जायला हरकत नाही. ज्यांना राजा म्हणून वावरायचं असेल आणि ज्यांना स्वाभिमानाने उभं राहायचं असेल, ज्यांना आपल्या पाठीला रबर नाही कणा आहे आणि तो कणा ताठपणे उभं राहण्यासाठी असतो हे कळत असेल, ती लोक थांबणार आहेत. बाकी मी आपल्याला आधीच म्हटलं की एकनाथ शिंदेचं काय चाललंय काय नाही, तर एकनाथ शिंदेची पिछेहाट इतकी सुरू झाली आहे की ज्या आनंद दिघेंचं नाव आता घेतलं गेलं त्या आनंद दिघेंचे एकेकाळी त्यांच्यासोबत राजकारण करणारे गणेश नाईक, या गणेश नाईकांना पालघरचं पालकमंत्रीपद दिलेलं असताना सुद्धा गणेश नाईक ठाण्यामध्ये जनता दरबार लावून ज्या पद्धतीने एकनाथ शिंदेला आव्हान देतात किंवा प्रताप सरनाईकांचा एसटी खरेदीचा जो निर्णय आहे त्याला ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस स्थगिती देतात किंवा एसटी महामंडळाचा चेअरपर्सन वेगळा असला पाहिजे आणि मंत्री वेगळा असला पाहिजे असं म्हणत IAS अधिकाऱ्याच्या माध्यमातून एका अर्थाने शिंदेच्या एका मंत्र्यावर वॉच ठेवायचा प्रयत्न केला जातो किंवा पालकमंत्री पदाच्या निमित्ताने गडचिरोली सारखा अत्यंत मायनिंगचा महत्वाचा जिल्हा काढून घेतला जातो. हे सगळं जर बघितलं तर एकनाथ शिंदे आणि शिंदेच्या सोबत असणारी जी उंदरं आहेत या सगळ्या उंदरांना हे दाखवणं भाग आहे की सी हाऊ वी आर पॉवरफुल आणि आम्ही देवेंद्र फडणवीसांपेक्षा जास्त पॉवरफुल आहोत. पण वस्तुस्थिती ही आहे की देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्यांना चितपट करून टाकलेला आहे आणि त्यामुळे चितपट झालेले लोक आता लहूलुहान झालेले आहेत. माझा वेळ संपला, माझी मर्यादा आहे वेळेची. रक्तबंबाळ झाल्यानंतर या सगळ्या लोकांनी आता एक आक्रोश आणि त्राहिमाम करताना ठीक आहे डॉक्टर उत्तर द्या अजितराव हा प्लीज तुम्ही बोला एन्जॉय करा. एक लक्षात घ्या की ज्यांच्या पाठीला कणाच नाही, जे गावोगाव वेशीवर फिरल्या सगळ्या पक्षामध्ये गेले, ते आता इकडे बसून जर पाठीच्या कण्याबद्दल बोलणार असतील तर याच्यासारखं राजू वाघमारेची याच्या आधी तुम्ही इज्जत काढलेली आहे आणि राजू वाघमारेची लायकी नको वैयक्तिक नको मुद्द्यावर बोला. वागले ज्या पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या दारात ज्यांनी लाचारी पत्करतायत, 3 वेळा जातायत, तू राहील की मी राहील असं बोलणारे दारात जाऊन लाचारी करतायत आणि ते आम्हाला स्वाभिमान शिकवणार. अरे कुठून आलेला तुम्ही, तुमचा इतिहास काय, तुम्ही कुठच्या पद्धतीने वैयक्तिक नको बरोबर आहे. पातळीवरच्या माणसांना कळतं, अहो मी डॉक्टर आणि मी वकील आहे, माझी लायकी खूप वरती आहे, त्यापर्यंत यायला नाटक किंवा तमाशा करणाऱ्यांना खूप वेळ लागेल. जे नाटक आणि तमाशामध्ये काम करत होते आणि आता राजकारणात आले त्यांना माझ्यापर्यंत यायला खूप वेळ लागेल, कारण माझी अजितराव शेवटची कमेंट. अजितराव शेवटची कमेंट. माझा वेळ संपलाय. ताईंची स्टाईल आहे, त्यांनी तुम्हाला दिल्या उचकवरून त्या खुदुखुदू राजू वाघमारे स्वतःची लायकी दाखवलेली आहे. राजू वाघमारे आयुष्यात इंटेलेक्च्युअल विंगचा राज्याचा अध्यक्ष आहे आपण. राजू वाघमारे लायकी दाखवली त्याच्याबद्दल आभार मानू का? मला असं इतकंच सांगायचं, राजा तू छपरीपणामध्ये जाणार आहे. राजू वाघमारे तुम्ही प्रवक्ते नाही, तुम्ही छपरी चाळे करणार आहे. विषय भरकटतो, वैयक्तिक नको आपण. नाही मी हे कदापि मान्य नाही. छपरी आहात बरं का, त्यामुळे तुमचा छपरीपणा चालू राहू द्या राजू वाघमारे. हे कदापि मान्य नाही. ठीक आहे, आता हे राजकीय आरोप प्रत्यारोप वैयक्तिक पातळीवरती नको. मला प्रामाणिकपणे वाटतंय की आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फोडाफोडीचं राजकारण खरं तर महाराष्ट्रामध्ये किती दिवस चालणार आहे, कारण गेली 5 वर्षे हे सगळं पाहिलं महाराष्ट्राने. आता महाराष्ट्राला एक आश्वासक विकासाचं सरकार पाहिजे. मजबूत सरकार असताना सुद्धा फोडाफोडी कशासाठी जनता विचारते. मग जनतेचा कौल काय बघा, जनतेला हे पटतंय का त्याच्याबद्दल सुद्धा आपण मतं जाणून घेऊया. उद्धव ठाकरे त्यांचे खासदार सांभाळू शकतील का याबद्दल प्रेक्षकांचं काय मत आहे बघा.
76% लोकांना होय वाटतंय, 24% लोकांना नाही असं वाटतंय. पण आज या चर्चेमध्ये आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून आभार. बडे मुद्देमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.